तुला घ्यावा लागेल. आता तुला कोणाला पुरस्कार द्यायचा ते सांग. तर माझी इच्छा, तर राहुलला प्राधान्य करतो मी मॅन ऑफ द मॅच, कारण त्याचा फुल सपोर्ट होता टीमला. राहुल विजयाची चाहूल. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे राहुलसाठी. पुरस्कार मित्रा तुला मिळतोय, अभिनंदन. उज्ज्वलला दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि त्याला मिळालेला पुरस्कार तो राहुलला देतोय. राहुल अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्या बरोबर पाठीवरती राहुल, यापूर्वी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कधी मिळालाय? चला लगेच मैदानावरती महत्वाचा सामना आहे. टाळ्यांचा गजर होतो आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. हाही सामना दिमागदार होणार आहेत, काय शंका नाही. शेवटची लढत आहे आणि जेव्हा शेवटची लढत असते तेव्हा निकराची झुंज असते, कारण स्वतःला क्वालिफाय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. त्याकरता हे दोन संघ मैदानात उतरतील. एक आपण छोटासा ब्रेक घेऊया, कुंदनचं गाणं ऐकूया आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शन प्रो लिंक यूट्यूब चॅनलवरती ओबटे कॉम्बॉक्स डीजे मास्टर. सलग दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातला शेवटचा अंतिम सामना असेल. एका बाजूने आई जीवदानी टेंबी खोडवे संघ, दुसऱ्या बाजूने असेल आई जलबादेवी सरावली. दोन संघामध्ये काटेकी टक्कर. इथून कुठला संघ सोमवारचं तिकीट कन्फर्म करेल? बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावल सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने आपण संकेश पाहतोय, त्याच्या समवेत जरूर पाहायला मिळतोय. चला जीवदानी टीमचा एक 12th मॅन नाशिक एका बाजूने आपण पाहताय, दुसऱ्या बाजूने संकेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. विराज कोलने मार्कवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. शेवटचा अंतिम सामना असेल. चला मॅच लावतोय सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रो लीग वर जोडले जाते त्यांचं सहर्ष स्वागत असेल. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक जीवाची आकाता करताना पुढे सरसरला, पण बाउंड क्षेत्ररक्षण होते. तद्वार दोन धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात आणि या दोन धावांशी श्रीगणेश केला जातोय. धावसंख्या 2 स्कोर कार्ड वर आपण बघू शकतात. कुठला संघ टॉप 6 मध्ये दाखल होईल? मंडेच्या दिवसामध्ये दिमागदार प्रवेश करेल. आई जलबा देवी की आई जीवदानी, दोन संघ एकमेकांसमोर आपण पाहू शकतात. गोलंदाज विराज. हो हो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळतोय. डॉट बॉल. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्ड वर 2 धावा आपण पाहू शकतात. एका बाजूने नाशिक, दुसऱ्या बाजूने संकेश. ही जोडी शेवटचा सामना आजच्या दिवसातला आपण पाहत आहेत. एका बाजूने आई जीवदानी खोडावी पाडा संघ, दुसऱ्या बाजूने आई जलबादेवी सरावली टीम. कंपॅरिझन मध्ये करण्याचा प्रयत्न पुढे सरकतायत क्षेत्ररक्षक. तद्वारा डबल 2 धावा अगदी परिपूर्ण कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. एका बाजूने सुसाट धावत सुटतात नाशिक, परंतु कॉलिंग अगदी एंड टाइमाला माघारी परतवलं गेलंय. चांगली डिसिजन असेल, कारण थोडीशी रिस्क होती. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी स्कोर कार्ड वर. 4 धावा स्कोर कार्ड ऑन द बोर्ड. 3 चेंडूची समाप्ती झालाय. जबरदस्त आयोजन नियोजन. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 10 संघ एकमेकांसमोर. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्ड वर 4. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर विराज. हो सुंदर अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. ही लाईन अँड लेंथ कंटिन्यू ठेवावे लागेल विराजला, कारण नाशिक एक हार्ड हिटर बॅटर, दुसऱ्या बाजूला संकेश. मागच्या मॅचचा हिरो नाशिक आपण पाहत आहेत. जबरदस्त कामगिरी केली होती. 4 बॉलची समाप्ती. 4 धावा स्कोर कार्ड वर आहेत बिनबाद.
पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. धावसंख्या 1 फ्लाय होईल. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 धावा स्कोर कार्ड वर आहेत. काहीतरी कानमध्ये जरूर दिला जातोय संकेतच्या माध्यमातून. त्या बाजूने नाशिक ज्याने मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 5 बिनबाद. टॉस बॉल सर बॅट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत्र दूरवर आहेत. तद्वर सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक फेकी तद्वर सिंगलच्या मध्येनं स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 6 धावा. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्येचा विचार केला तर 5 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर 6 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज गोलने ट्रॅकवर. शेवटचा अंतिम बॉल. समोर संकेश. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फटका फसला गेलाय की काय? क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर पंचाचा सिग्नल आलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल 10 बिनबाद. सेल टिपण्याची संधी होती परंतु संधी दबडली गेली. षटकाची झाली समाप्ती. 10 धावा ऑन द स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. 1 षटकाची अगदी समाप्ती अखेर. जबरदस्त मॅच या दोन संघामध्ये. सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केली या दोन्ही टीमने परंतु या मॅच मध्ये कोण दमखम दाखवेल आणि मंडेला अगदी दिमागदार प्रवेश करेल या फायनल डे ला कुठला संघ असेल? कालच्या दिवसात आपण पाहिलं तर पैठणा बॉईज फणसपडा टीम जबरदस्त कामगिरी केली. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 4 हाफ सेंचुरी जरूर लगावली गेली. वरुण आज वरुणने मात्र प्रभावित केले. अष्टपैलू कामगिरी राहिले वरुण. गोलंदाज आपण पाहताय समोर नाशिक. 10 रन्स विदाउट लॉस. हो 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 खोलवर टप्प्याचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुंदामध्ये आणि जबरदस्त चेंडू रिलीज केला गेलाय. डॉट बॉल येतोय. वरुण आपण पाहतायत चांगली गोलंदाजी आज दिवसात प्रभावित केलं. या गोलंदाजांना अष्टपैलू कामगिरी झालंय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेले. 10 रन्स विदाउट लॉस. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतायत. आखू टप्प्याचा चेंडू वीरेंद्र सेहवाग कॉपी पेस्ट स्टाईलने मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. या 6 धावांशी टीम जाऊन पोहोचेल 16 विदाउट लॉस. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अगदी जबरदस्त बॅटिंग नाशिक आणि संकेश आज या दोन फलंदाजांनी प्रभावित केले गेले. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. दोन्ही आज तुल्यबल संघ एकमेकांसमोर 2 हात करताना. हो हो यावेळेस शोल्डरचा वापर केलाय. शोल्डरचा वापर केला. अगदी खांद्याचा वापर केलेला पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 16. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. 1.3 चेंडूची समाप्ती आतापर्यंत. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसा प्रेक्षकांचा मला उदंड प्रतिसाद पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. इथून हा येतोय नाशिकच्या बॅटमधनं षटकार. 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 22 रन्स विदाउट लॉस. 22 धावा बिनबाद. काही जबरदस्त सुरुवात राहिले. 22 धावा स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक सध्या आपण 2 पाहत आहेत. वरुण 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या गेल्यात. नाशिकचा विचार केला तर 9 बॉल मध्ये 17चं योगदान. संकेश 1 बॉल मध्ये 4 धावा. 22 रन्स विदाउट लॉस आपण पाहतात. गोलंदाज गोलने ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय वरुण. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा. फ्लॅट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. नाशिक ऑन फायर. काही जबरदस्त बॅटिंग राहिले. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी झपाट्याने वेगाने. 28-28. 28 धावा स्कोर कार्ड आपण पाहतायत. षटक क्रमांक सध्या 2रा मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या 2. 28 रन्स विदाउट लॉस. यातून सॉफ्ट रॅटरने करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी फाईन क्षेत्रामध्ये निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 2 षटकाची योग्यरित्या समाप्त झाली. टीमची टोटल प्रथम बॅटिंग करताना आई जीवतानी कोडावी पडा टीम पाहायला मिळते. 32 धावा बिनबाद.
दक्ष वैती स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रोलिंगची टीम आपण पाहताय चांगली कामगिरी घेत आहेत. 32 रन्स 32 धावा 2 षटकाची समाप्ती झालंय. अजून येणारे 12 बॉल 12 मध्ये आणखीन 25 ते 30 धावा जर येत आहेत तर फायटिंग स्कोर नक्कीच असेल. परंतु विकेट आई जलबादेवी विकेटच्या अगदी विकेट्स प्राप्त करावे लागतील तर कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. समोरच्या टीमला सध्या वर्चस्व प्राप्त केलंय. 2 षटकामध्ये 16ची सरासरी मेंटेन केली गेलाय. प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे त्यांचे हार्दिक स्वागत असेल. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसं प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. संडे सुपर संडे तदनंतर फायनल डे मंडे खचाखच मैदान आपण बघताय प्रेक्षकांना अगदी फुलून जाईल यात मात्र येथील मात्र शंका नाही आहे. आणि SP बाईस ट्रॉफीज आपण पाहत आहेत. एक लोकप्रिय रबर बॉल स्पर्धा आपण पाहत आहेत. पालघर जिल्ह्यातील एक अग्रमानांकित नामांकित ही स्पर्धा. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 रन्स विदाउट लॉस. गोलंदाज गोलने ट्रॅकवर आलाय राहुल. यावेळेस काय एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. बाहुबली स्ट्रोक संकेतच्या बॅटमधनं खणखणीत दर्जेदार षटकार 6. धावसंख्या अगदी वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचले 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. चांगली भागीदारी पार्टनरशिप चांगली रचली गेलंय. राहुलचं मात्र स्वागत पहिल्या बॉलवर षटकारांशी केलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इथे फटका फसला गेला. आधी जेल खाली आणि आधी मात्र चुकी करणार नाहीये कारण संकेत सारखा एक महत्वाचा फलंदाज होता. पहिला धक्का लागतोय. जीवदानी कोडावे पडा या टीमला 38 या धावसंख्येवर गॉन. फलंदाज चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहिला धक्का जरूर लागलाय 38 या धावसंख्येवर परंतु संकेशने आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडले. त्यानंतर नाशिक चांगली फलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मनीष. षटक क्रमांक सध्या 30 मार्गस्थ आपण पाहताय राहुल. राहुलच्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकला तदनंतर विकेट्स जरूर प्राप्त केला गेलाय. 38 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक सध्या 3 म्हणजे उर्वरित अजूनही 10 बॉलचा खेळ शेष आहे आणि 10 मध्ये 20 ते 25 धावा आणखीन जोडाव्या लागतील जीवदानी टीमला आणि कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील आई जलबादेवी सरावली या टीमला. 11 चेंडू मागे 27चं योगदान नाशिक. चांगलं कमबॅक चांगलं पुनरागमन केलंय. राहुल आपण पाहतायत पहिल्या बॉलवर षटकाला तदनंतर विकेट्स डॉट बॉल. आता नाशिकला स्ट्राईक उडानावं लागेल कारण नाशिकने अगदी चांगली बॅटिंग केली. 11 बॉल मध्ये 27चं योगदान राहिलंय. उर्वरित 9 बॉलचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवतायत. बट बॉलचा इशारा स्टिकला सोडून जाणार चेंडू. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा आपण पाहू शकतात स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. पुढील बॉल. ओहो ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करावी लागेल कारण नाशिक सारखा महत्वाचा फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्यात पण तो मनीष थोडासा स्ट्रगल करतोय. डॉट बॉल. चांगलं पुनरागमन केलंय. राहुलचं कौतुक करावं लागेल. बॅटची लिडिंग आहे जिथे मात्र आधी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. दुसरा झेल आधीच्या माध्यमातून दुसरा धक्का लागतोय कोडावेपाडा या टीमला 39 या धावसंख्येवर. अगदी रिप्ले पाहू शकतात. थोडंसं लेट कट करण्याचा प्रयत्न केला. आधीने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल कुणाल.
मैदानच्या आतमध्ये जातोय. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त गोल राहिले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर संकेशला बाद केला, त्यानंतर चांगली कामगिरी केली. कुणाल नवीन फलंदाज. कुणाल मैदानच्या आतमध्ये जातोय. नाशिक सारखा फलंदाज असताना रिस्क घ्यायची जरूरत नव्हती, परंतु स्ट्राईक रोटेट करायची गरज असताना एक एक मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र विकेट्स गमावले गेले. आता कुणाल आला नवीन फलंदाज. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून परिपूर्ण केली जाते. इथून सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मात्र बाद होईल. 3 षटकाची योग्य ते समाप्ती झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 40 धावा, तब्बल 3 गडी बाद. येणारे 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये इथून किती धावा येते? आणखीन 10 ते 15 धावा आणि 10च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न बॉलिंग करणाऱ्या टीमला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला करावा लागेल. शेवटचे 6 बॉल, 3 षटकाची समाप्ती. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. संजय नवीन फलंदाज. आता आणखी अपेक्षा असेल 2 मागे, जर 6 मध्ये जरी 2 षटकार आले तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल, परंतु कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करेल तो चलबादेवी टीम. अंतिम षटक करण्यासाठी विराज सज्ज झालाय. गोलंदाज मार्क वर समोर नाशिक. हो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथून काय घडलं जाते तर थर्ड अंपायर पुन्हा एकदा चेक केलं जाईल, परीक्षण निरीक्षण केलं जाईल. चला, फलंदाज नाशिक आउट आहे, लक्षात ठेवा. कारण संजयने क्रेज सोडला होता, त्याची बॅट हवेमध्ये होती, त्याच कारणास्तव नाशिक इथून बाद होतोय. थोडीशी गफलत होत इथे. 41 धावा स्कोर कार्डवर. तब्बल नाशिक सारखा एक महत्वाचा फलंदाज. संजयने थोडीशी चुकी केली. संजयला क्रीजवर राहणं गरजेचं होतं, बॅट्स मात्र ठेवायची होती. समीर शेवटचे 5 बॉल, 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 41 धावा. जबरदस्त योगदान पूर्ण पाद्य परिवार, पूर्ण वेडी ग्रामस्थ, SP बॉईज ट्रॉफीसाठी जरूर पाहायला मिळालंय. दुसरी धाब्याचा प्रयत्न हा न करताना इथून पुन्हा एकदा थर्ड अंपायर बिझी असतील. टीव्ही अंपायर निरीक्षण परीक्षण केलं जाईल. चला, फलंदाज बाद असेल OUT. विशाल, हो हो, चांगलं कमबॅक केलंय. काय जबरदस्त कमबॅक केलंय. संकेश आणि नाशिक जेव्हा होता तेव्हा अगदी झपाट्याने धावसंख्या वाढत होती, परंतु संकेश बाद झाला त्यानंतर धावसंख्या मात्र धीम्या गतीने. यावेळेस सरपाट करण्याचा प्रयत्न.
अगदी लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा का कबच अगदी मधोमध षटकार 6. या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो अगदी 48 रन्स 48 धावा स्कोर कार्ड वर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष आहे. 48 रन्स. आणखीन एखादा अपशक वाढली असेल, एखादा आणखीन षटकार. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथून धावत असेल फलंदाज. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचा अंतिम बॉल. चला शेवटचा अंतिम चेंडू असेल. उत्तम, परंतु उत्तमला आता उत्तम कामगिरी करण्यासाठी संधी नाहीये, कारण नॉस्टॅक एंडवर असेल उत्तम. शेवटचा बॉल. 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल. 49 लॉस ऑफ 6 विकेट्स. या बॉलवर 2 जरी धावा आल्या तरी फायदेशीर असेल, परंतु वाईट बॉल स्कोर कार्डवर धावा अगदी हाफ सेंचुरी लगावली गेलाय. सांघिक कामगिरी 50 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल दुसऱ्या धाब्यासाठी मात्र अगदी पोहोचले गेल्यात. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 1 शॉट रन. बघा पंचांचा अचूक लक्ष आपण पाहतात आणि इथे फलंदाजी बाद होईल म्हणजे फक्त 1 धाव मिळेल. 1 शॉट रन. पंचांचा अगदी अचूक लक्ष. धावा संख्या अगदी 4 षटकांच्या समाप्त धावा स्कोर काढावं लागल्यात. 51 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी आणि या 52 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील पुन्हा एकदा पालकर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. 4 षटकामध्ये या धावा होतील की नाही याचं धावतं समालोचन घेऊन येतील प्रमोद शेडगे सर. आगमन कधीही होऊ शकतं. त्यामुळे कधी कधी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काही संघ असतात ते गेम प्लॅनिंग नुसार उतरत असतात मैदानाच्या आतमध्ये. काही असे संघ असतात की आपण पाहिलेला आहे टाइम स्पेंड करताना आपण कित्येक वेळा पाहिले. कधी कधी पावसाचं आगमन आणि ते क्लायमेट जर परफेक्ट बनलं तर डेफिनेटली तिथे कधी कधी गोलंदाज उशीर सुद्धा करतात. हे आपण सातत्याने पाहिले. म्हणजेच गेम प्लॅनिंग नुसार आदरणीय शुभमजी पाध्ये साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होत असताना आमच्या व्यासपीठावर चैतन्य पाध्ये यांना आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल धमाका, परंतु इथे आपण पाहू शकतायत फिल्डरला निवडला. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. राहुल गॉन.
पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. संकेश गावड यासाठीच ओळखला जातो एक हरहुन्नरी खेळाडू, एक हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु ज्या राहुलने गेल्या मॅच मध्ये सुद्धा कणखर बॅटिंग केली होती. उज्ज्वलचा फटका अप्रतिम आहे. मनगडाचा चांगला वापर केलाय, चांगली फिल्डिंग होते. वॉट अ फिल्डिंग. 2 रन्स आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण विचार केला तर 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उज्ज्वल वरून एकाच साईडला आपण पाहतायत. अप्रतिम चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. संकेश गावड ओळखतोय उज्ज्वलची बॅटिंग स्टान्स कसा आहे, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कशी आहे, कोणत्या झोन मध्ये जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये बॅटिंग करतोय, याचा अभ्यास पुरेपूर केला गेल्या मॅचचा. ऑन साईडला फ्लिकचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते. सिंगल मेल. संकेश गावड स्वतः एफर्ट घेत आहेत. 1 रन फक्त मेल. पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट सेट केले गेले 53 रनचं. 52 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आणि 52 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत सेकंड इनिंग मध्ये जलबादेवी सरावली टीम. शॉट ऑफ लेन चेंडू होता. स्लोवर बाउन्स पाहायला मिळाला आणि संकेश गावडने गेम प्लॅनिंग केलं होतं. मॅग्निफिसेंट बॉलिंग. काय जबरदस्त स्ट्रॅटेजी आखली होती आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद केल्यानंतर सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळतं. 1990चा तो काळ आठवा, ज्या वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर बाद व्हायचे. त्यावेळेला मात्र पाकिस्तान टीमचे सर्व खेळाडू, ऑस्ट्रेलियन टीमचे खेळाडू अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करायचे आणि त्याच पद्धतीने वरून बाद झाल्यानंतर चुंबन, यावेळेला संकेश गावडने कॅच कॅरी केल्यानंतर मात्र चुंबन घेतलं त्या बॉलला, कारण महत्वपूर्ण विकेट होती. फलंदाज बाद गॉन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टो लागतोय. 1 रन जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. न्यू बॅटर आल्यानंतर निखिल, यावेळेला आपण पाहू शकताय उज्ज्वल आणि निखिल. उज्ज्वलकडे ते टॅलेंट आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 धावा देत 2 विकेट्स मिळवले. चला थोडीशी घाई करा. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट यूट्यूब लाईव्ह. पंच, समालोचक जेव्हा 6 बॉल 36 ची आवश्यकता असते ना, त्यावेळेला 6-36चं समीकरण फार जुळलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब यांच्याकडून नितेश कदम यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे कैलासवासी जयेश घरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय ओंकार कदम साईच्या प्ले स्टोर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. दुसरं षटक हाताळण्यासाठी नितेश कदम आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळला गेलाय फटका तर छान आहे, तेवढीच लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो, स्टँडर्ड कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण. आतापर्यंत 2 त्या ठिकाणी जरूर चेंडू रोखले गेले. कुणाल या मैदानातील चित्ता आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. काय टायमिंग झलांग मारली होती. अतिशय कणखर फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते, कारण मैदानातील फिल्डर म्हणजेच अभेद्य किल्ला असतो. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरळ बॅटचा वापर ऑन साईडला. काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश कदमच्या अगेन्स्ट हल्ला बोल, षटकार. सरळ बॅटचा यावेळेला जरूर वापर करत असताना आपण पाहू शकतात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तेराला 2. उज्ज्वल आणि निखिल दोन्ही फलंदाजांकडे तेवढी कॅपॅसिटी आहे कोणत्याही क्षणाला मॅच झुकवण्याची. नितेश कदम यांच्याकडे एक्सपिरियन्स फार मोठा आहे, परंतु आता सिच्युएशन या वेळेला कठीणाई पाहायला मिळते. ऑन साईडला उज्ज्वलचा हा फटका चांगला होता, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेलाय. संजय कदम, व्हॉट अ कॅच. नितेश कदम आणि संजय कदम हे 2 बंधू नितेश कदम आलिंगन देण्यासाठी जात आहेत. वेल्डन भावा, क्या बात आहे. जसं काल आपण पाहिलं होतं, जो झेल अप्रतिम पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13ला 3. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन झालेले आहेत. विजयासाठी 39 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. ऑन साईडला यावेळेला अतिशय चांगला खोलवर चेंडू होता, पायामधला चेंडू पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु इथून एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता निखिल आणि जयेश या 2 फलंदाजांवर चांगली दारोमदार पाहायला मिळते. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपल्याला जबाबदारी जागी करते. ती जबाबदारी यावेळेला स्वीकारावी लागणार आहे. 14ला 3 धक्के बसले गेलेत. दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. चांगला बॉल होता, चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. नितेश कदम षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, एक्सपिरियन्स सादर करताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14, एकंदरीत 14 रन्स. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला. शुभमजी पाध्यसाहेब यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळ दौडू नका.
एकदा का या ठिकाणी 5 वाजून गेले तर अंपायर्स तुम्हाला खूप काही सांगतील की स्पीड अप, प्लीज स्पीड अप. 14 धावा झाली ती आपण चैतन्य पाध्ये यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. नितीनजी गणपत पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान विठ्ठलवाडी आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. राईट मोर द विकेटने अप्रतिम चांगला बॉल, परंतु तेवढा चांगला चेंडू कॅरी केला गेलाय. व्हॉट अ कॅच बाय संकेश गावड, एक्सलंट फिल्डिंग. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहू शकाल जवळजवळ 14-4. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 14 धावा विजयासाठी 38 रनची आवश्यकता. लवकरात लवकर राहुल बाद झाले. तो झेल अप्रतिम टिपला होता. मनीषने पहिला झेल जर आपण पाहिला तर खूप चांगला झेल टिपला आणि तिथून जी इंटरव्हल विकेट पाहायला मिळत आहेत. या वेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. विराजला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. आई जलबादेवी सरावली टीम परिपूर्णता, हताश, निराश, हतबल. मिस्टर बिट्टू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं वेलकम. लगातार या वेळेला आपण पाहताय 2 बॉलवर 2 विकेट. हर्षद इज ऑन अ हॅट्रिक. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि या वेळेला फर्स्ट विकेट हॅट्रिक. ओमकार कदम या वेळेला आपण पाहू शकता त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चौदाला 6 आणि इथून जर आपण पाहिले तर 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट हॅट्रिक, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. दरम्यान विकेट्सवर विकेट मिळत असताना इंटरव्हल विकेट पाहायला मिळत आहेत. हळूहळू मात्र विजयाच्या उंबरठ्यावर जरूर आहेत. इथून 8 बॉल आणि विजयासाठी 38 रनची आवश्यकता.
ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, तडाखेबंद फटका आहे, मनीषला बीट करेल आणि सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. आता विजयासाठी 32 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे 7. बॅट मधून यावेळेला दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट. बघा पाणी गेले मैदानाच्या आतमध्ये, काही कहाणी बदलेल का? फक्त हे मेसेज आहे. कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय की पाणी आहे की नाही बॉटल मध्ये. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. बॉल आणि 26 रन. 6 बॉल 26 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जरूर फोर्स केले या बॉलला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न नाहीये, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय निहार. 2 षटकार आल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल अप्रतिम पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 27. 5 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण. मॅच यावेळेला अप्रतिम पाहायला मिळते. कोणता संघ पुढे सरसावेल याकडे लक्ष आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता इथून 4 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 25 रन. काय हर्षदने गोलंदाजी केली, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. चांगला बॉल टप्पाचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हळूहळू आई जीवदानी खोडावे पाडा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय. 1 रन तर मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. आता 2 बॉल आणि 24 रन. आजच्या दिवसात खूप चांगला खेळ केला आई जलबादेवी सरावली या टीमने. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला झेल टिपला गेला आणि अशा प्रकारे आजच्या दिवसात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तो म्हणजेच आई जीवदानी खोडावे पाडा. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक आई जलबादेवी सरावली.